नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत एक नवीन पदभरतीची जाहिरात ही आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये एकूण 80 पदांकरता ही पदभरती आहे। लक्षात घ्या मित्रांनो, जवळपास 17 संवर्गाकरता ही पदभरती आहे। तर यामध्ये नेमकी कशा पद्धतीचे संवर्गाकरता ही पदभरती आहे, त्यांना लागणारी पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप अशा सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत वेळोवेळी देण्यात येत असतात। तर पहा मित्रांनो, यामध्ये बरीचशी अशी पदे आहेत ज्यांना केवळ आणि केवळ पदवी एवढंच क्वालिफिकेशन लागत आहे। सुरुवातीचे 1-2 पेजेसमध्ये बरीचशी अशी त्यांनी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही नंतर पाहून घ्या। लक्षात घ्या, अर्ज करण्यासाठी 1000 रुपये मागास खुल्या प्रवर्गासाठी, तर मागास प्रवर्गासाठी 900 रुपये अशा पद्धतीने फी स्ट्रक्चर आहे। त्यानंतर पहा, जी ऑनलाईनरित्या अर्ज सादर करण्याची सुरुवात आहे ती आजपासून म्हणजेच 22 डिसेंबरपासून ऑनलाईनरित्या तुम्ही अर्ज सादर करू शकता। लिंक जी आहे, जी दुपारी 4 वाजता ओपन होणार आहे, ती लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिल्या जाईल। त्यानंतर पहा, जे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 14 जानेवारी आहे। 14 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। परीक्षेचा 7 दिवस अगोदर हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत। ही अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपमार्फत देण्यात येईल। त्यानंतर परीक्षा जी आहे ती एक्सपेक्टेडली जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होण्याची संभाव्यता आहे, असं त्यांनी थेट स्पष्टरित्या सांगितलेलं आहे। म्हणजे परीक्षा ही लवकरच होणार आहे। त्यानंतर जी काही पदे आहेत त्यांची प्रवर्गनिहाय कशा पद्धतीने डिवायडेशन आहे ते सविस्तररित्या दिलेलं आहे। मित्रांनो, ही PDF आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेली आहे। तिथून तुम्ही एक्झॅक्ट कशा पद्धतीने प्रत्येक प्रवर्गाकरता जागा ह्या भरण्यात येणार आहेत ते त्याची माहिती तुम्ही तिथून घेऊ शकता। या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये नेमकी कोणती पदे भरण्यात येत आहेत ती या ठिकाणी पाहूया। तर अशा पद्धतीने एकूण 17 संवर्गाकरता ही पदभरती आहे। मित्रांनो, वाटलंच तर स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता। त्यांना त्यांच्या किती प्रमाणामध्ये जागा भरण्यात येत आहेत, त्यांना सुधारित वेतन श्रेणी काय मिळत आहे ते इथे दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर पहा, आता प्रत्येक पदासाठी लागणारी पात्रता येथे त्यांनी दिलेली आहे। तर सर्वात प्रथम जे श्रेणी अ ची पदे आहेत ती दिलेली आहे। तर यामध्ये मित्रांनो बरीचशी पदे आहेत ज्यांना केवळ आणि केवळ पदवी एवढंच क्वालिफिकेशन लागत आहे। तर अशी सुद्धा पदे आहेत ज्यामध्ये आपण पाहिलंच तर पहा, कर अधीक्षक जे की श्रेणी 3 मधलं पद आहे, त्यासाठी केवळ आणि केवळ पदवी एवढंच क्वालिफिकेशन लागत आहे। मराठी भाषेचं ज्ञान MSCIT किंवा DOEEACC सोसायटीचे अधिकृत CCC किंवा OABC स्तरपैकी कोणतेही जे कम्प्युटर सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीचे सुद्धा पदे आहेत मित्रांनो। यानंतर पहा, सहाय्यक कर अधीक्षक यासाठी केवळ डिग्री एवढंच क्वालिफिकेशन आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही पदे आहेत मित्रांनो। सविस्तर पदांची माहिती तुम्ही पाहून घ्या। लिपिक टंकलेखक हे सुद्धा पद आहे। तर अशा पद्धतीने एकूण 17 संवर्गाकरता ही पदभरती आहे मित्रांनो। ठीक आहे, तर त्यानंतर पहा, आता वयोमर्यादा मिनिमम 18 ते मॅक्झिमम 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची शिथिलता आहे। अशा पद्धतीने वयोमर्यादा आहे। त्यानंतर पहा, जे परीक्षेचं स्वरूप राहणार आहे, तर अशा पद्धतीनं परीक्षेचं स्वरूप आहे। तर सखोल माहिती त्यांनी या PDF मध्ये दिलेली आहे। प्रत्येक पदासाठी वेगळ्या स्वरूपाचे पेपर पॅटर्न राहणार आहे। तर एक्झॅक्ट कोणत्या स्वरूपाचा आहे, कोणत्या विषयांचे त्याचा अंतर्भाव आहे, ती सुद्धा माहिती दिलेली आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला सखोल सिलेबस हवा असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा। तेथे आपण प्रत्येक पदासाठी जे काही प्रत्येक विषयाशी निगडीत सखोल अभ्यासक्रम आहे, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येणार आहेत त्याची PDF ऑलरेडी अपलोड केलेली आहे। तिथून तुम्ही सविस्तर माहिती पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेमक्या कोणत्या टॉपिकवरती कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ती माहिती होऊन जाईल। त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स लागतील ते सर्व माहिती इथे दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही पदभरती होणार आहे। एक चांगली सुवर्णसंधी आहे। जर तुम्ही येथे एलिजिबल होत असाल तर नक्की अप्लाय करा। लिंक तुम्हाला लगेच उपलब्ध करून देण्यात येईल। मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। भेटूया पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।